आज मी तुम्हाला झटपट असे लाडू बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा साहित्य काय काय घेतले। 300 ग्रॅम खोबरं घेतलं होतं, सुक्कं खोबरं। त्याला खिसून मी भाजून घेतलं होतं। राजापुरी खोबरं घेतलं होतं, खिसलं होतं, अशा पद्धतीत चांगलं भाजून घेतलेलं आहे। मगच घेतलं होतं, अर्धी वाटीपेक्षा जास्त आहे, ती पण मी भाजून घेतलं होतं। तुपाचा तेलाचा कशाचाच वापर केलेला नाहीये। मोकळ्या कढईमध्ये मी असे डाग पडस्तोवर चांगलं भाजून घेतलं होतं। थोडंसं तेल तूप वापरून सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता। पंपिंग सीड घेतलं होतं, ते पण भाजून घेतलेलं। तर हे दिसत असेल, कारण हे दिसत नाही एवढं भाजलेलं, पण पंपिंग सीड भाजलेलं दिसतंय। सूर्यफुलाचं बी घेतलेलं आहे, सपाट वाटी, ते पण मी चांगलं भाजून घेतलेलं आहे। काजू घेतलेले आहेत, 20 असतील, ते पण बघा असे डाग पडस्तोवर चांगले भाजून घेतलेले आहे। अर्धी वाटी बदाम घेतलेले आहेत, ते डाग पडस्तोवर असे चांगले भाजून घेतलेले आहेत। अर्धी वाटीपेक्षा कमी घेतलेले आहेत अक्रोड, आणि ते पण मी भाजून घेतलेले, असे हलकेसे डाग पडलेले आहेत। जास्त जरी घेतले तरी पण चालू शकतात। सफेद तीळ घेतलेले आहेत 250 ग्रॅम, ते पण बघा मी भाजून घेतलेले आहेत। खूप रेसिपी दाखवलेले आहे सफेद तीळ कसे भाजायचे, नीट करून भाजून घेतलेले आहेत। आणि गावरान आहेत बघा। तडतड आवाज आला की नाही की काढून घ्यायचे। अशा कलर लाल एकदम करायचे नाहीत, लाल जर केले की नाही तर ते कडवट होतात। अशा पद्धतीत बघा चुरा होतोय, असे भाजून घ्यायचे। 250 ग्रॅम जवस घेतलेले आहेत, ते पण मी भाजून घेतलेले, नीट करायचे आणि भाजून घ्यायचे। ते जवस भाजलेले कळणार नाहीत तुम्हाला, पण जवस सुद्धा आपण जसे तीळ भाजतो ना तशाच पद्धतीत भाजायचे। तडतड आवाज आला की नाही काढून घ्यायचे, ते पण चांगले नीट करायचे। ह्याच्यामध्ये खडे रेती वगैरे असते, तर ते पण नीट करून घ्यायचे चांगले। आता हे सगळं साहित्य आहे की नाही मी मिक्सरला दरदर करून घेणार आहे, पेस्ट नाही करायचे, मोठं मोठं करून घ्यायचे फक्त। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, बदाम, काजू, अक्रोड फक्त दरदर करून घ्यायचे। अशा पद्धतीने मी केलेलं आहे। तुम्हाला हवं असलं तर तुम्ही अजून बारीक करू शकता, पण मी थोडंसं दरदरच ठेवलेलं आहे। आता हे बाकीचं पण मी ना थोडंसं बारीक करून घेते। अशा पद्धतीत बघा, ही पंपिंग सीड, मगज आणि सूर्यफुलाचं बी असं केलेलं आहे। हे असं दरदर एखाद्या ह्याच्यामध्ये अक्क राहतं, मग ते जेव्हा आपण खातो ना लाडू, तर ते दाताखाली येतात ना तेव्हा खूप छान लागतात, म्हणून मी असं ठेवलेलं आहे। तुम्हाला तसं नको असेल तर मग सगळं दरदर जरी केलं तरी पण चालू शकतं। आता हे सफेद तीळ आहेत भाजलेलं, ह्यातलं मी थोडंसं ह्याच्यामध्ये मी अक्कच टाकणार आहे। आणि हे बाकीचं आता मी थोडंसं फिरवून घेणार आहे। बंचालो असं 2च वेळा फक्त मी करणार आहे। हे पण मी मिक्सरच्या भांड्यात टाकते। तीळ पण मी फिरवून घेतलेले आहेत बघा, अशा पद्धतीत मस्त बघा असे फुटलेले आहेत, असे फुटले पाहिजेत, असं फिरवायचं। आता ह्याच्यामध्ये तुम्ही खारीकसुद्धा बारीक करून टाकू शकता। आता ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे, जवस करून ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे। आता ह्याला आपल्याला एकदम बारीक करायचे, ह्याला बिलकुल आपल्याला अक्क ठेवायचं नाही आहे, एकदम बारीक केलेलं आहे। आता हे पण मी ह्याच्यामध्ये काढून घेते, काढून घेतलेलं आहे सगळं। आता हे खोबरं बघा, आता हे हाताने एकदम बारीक होतं, मिक्सरमध्ये फिरवायची गरज नाही। आणि तुम्हाला एकदम बारीक जर पाहिजे असेल ना तरच मिक्सरला फिरवा, एकदम पण बारीक होतं। ताकद लावून थोडंसं हलकंसं थोडीशी ताकद लावली की नाही ते एकदम बारीक होतं। तर मी मिक्सरला फिरवणार नाही आहे, हातानंच मी चुरून घेणार आहे। हे बघा बारीक झालं। डिंक जरी तुम्हाला टाकायचा असला तरी थोडासा तळून बारीक करून मग मिक्सरला एकदम फिरवायचा, एकदम बारीक करायचा, जरासुद्धा तो मोठा नाही राहिला पाहिजे। तळल्यानंतर डिंक कसा फुगतो, डिंकाचे लाडू वगैरे खूप लाडवांच्या रेसिपी तर मी अपलोड केलेल्या आहेत। मिक्स करते ह्याच्यामध्ये 5 विलायचे घेतलेले आहेत हिरव्या, आणि एकदम थोडासा जायफळचा तुकडा घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये काय करणार आहे, मी थोडीशी साखर टाकणार आहे आणि एकदा फिरवून घेणार आहे। फक्त बारीक करून घेतलेलं आहे, आपण चाळून घेऊया, कारण त्याच्यामध्ये थोडंसं काय राहिलेलं असेल तर निघून जाईल। हे बघा अशा पद्धतीत, आणि मिक्स करून घेऊया व्यवस्थित, एकजीव होईल सगळे म्हणजे। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे, व्यवस्थित एकजीव झालेला आहे। कढई मी गरम करत ठेवलेली आहे, गॅस एकदम बारीक आहे। आणि हा 300 ग्रॅम गूळ घेतलेला आहे मी, सुरीनं कापून घेतलेला आहे, बिन केमिकल गूळ आहे हा। गूळ वितळून घेऊया आपण, आपल्याला फक्त हे गूळ वितळून घ्यायचे आहे बरं का, त्याचा पाक वगैरे काहीच करायचं नाही आहे। गोडीप्रमाणे, अजून जरी तुम्ही जास्त जरी गोड खात असाल तर थोडंसं जास्त घेतला तरी पण चालू शकतं। मस्त असं बघा वितळलेला आहे, गॅस आहे मीडियम। पहिला बारीक गॅसवर मी गूळ कढईमध्ये टाकला होता आणि नंतर मीडियम केला होता। हे बघा अशा पद्धतीत आता हे
देशी तूप घेतलेलं आहे अर्धी वाटी, त्याच्यामध्ये मी ओतून घेतलेलं. गॅस अजून मिडियमच आहे. मिक्स करून घेणार आहे आणि गॅस लगेच मी बंद करणार आहे. गुळामध्ये बघा तूप मी मिक्स करून घेतलेलं आहे. गॅस आता मी बंद करून घेतलं आणि आपण आता हे ओतून घेऊया. आणि हे काय करायचं आपल्याला माहिती आहे का, थोडं थोडं ओतायचं, एकदम सगळं ओतायचं नाही आहे. मिक्स करून घेऊया आपण. पहिलं टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे. लगेच हातबीत घालू नका, असं मिक्स करून घ्यायचं. आता हे राहिलेलं बघा मीठ काढून घेते सगळं. हे असं साईडला घ्यायचं, त्याच्यावर पूर्ण होतं. हे बघा सगळं काढून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. दुसऱ्यांदा ओतल्यानंतर बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा हाताला बघायचं पहिलं, आपल्याला सण होईल असं हात घालायचा. मग तेवढं बरोबर साहित्य. गोडीप्रमाणे फक्त गूळ, आता हा 300 ग्रॅम गूळ टाकला होता आणि अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त असं तूप टाकलं होतं, देशी तूप. बांधू शकतो आपण. आता हे अशा पद्धतीत झालेलं आहे. प्रत्येक वेळेस लाडू बांधताना थोडंसं खालीवर करायचं आणि बांधून घ्यायचं. आणि अशा गोष्टीला काय होतं माहिती आहे का, 2 जण कोणी असेल का नाही बांधायला तर पटपट बांधलं जातं. कारण ही गोष्ट कशी होती, लगेच थंड झाली की नाही की बांधता येत नाही, कडक होती. नाहीतर अशा वेळेस काय करायचं, खाली थोडं गरम पाणी ठेवायचं भांडं आणि मग त्याच्यावर असं टोप म्हणा, आता हे वाडगं आहे माझं, असं काहीतरी ठेवायचं. मग ती थंड होत नाही, पटपट बांधलं जातं. आता मी तुम्हाला हात पण दाखवते, मी तुमच्या लक्षात येईल. आणि ही काय कडक वगैरे होत नाही, म्हणजे लाडू आपले सॉफ्ट वगैरे तसेच राहतात. बघा किती मस्त असा लाडू बनला जातो. मुलांना कसं बाहेरचं खायला देण्यापेक्षा असा एखादा लाडू बनवला का नाही. हे बघा किती मस्त. छोटे छोटे बनवायचे, मोठे नाही बनवायचे. आता मी बनवायला एकटीच आहे, त्यामुळे मी असे मोठे मोठेच कुठल्या पण गोष्टी अशा बनवते तर थोड्या मोठ्याच बनवते. अशा पद्धतीत आता हे मी बाकीचे सगळे बनवते आणि मग मी तुम्हाला दाखवते, कारण हे मग थंड होईल सगळं दाखवस्तवर. लाडू बघा सगळे बनवून झालेले आहेत आणि मी मोठे मोठेच बनवलेले आहेत, बारके बिलकुल बनवले नाहीत. छान असे झालेले आहेत, एकदम मऊसूद. तोडून दाखवते बघा तुम्ही. हे बघा वयस्कर लोकांना खाऊ शकतात, मुलं पण खाऊ शकतात, असे ते छान असे झालेले आहेत. एकदा जरूर करून बघा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.